शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। यंदा तूर उत्पादनाला गवसेना सूर, शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा नूर। अनेक बाजारामध्ये तुरीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। सफेद आणि लाल तुरीच्या आवकही कमी। सध्या तुरीला बाजारामध्ये कमी दर मिळत आहे। हमीभावाने कापूस विक्रीसाठी 40,000 शेतकरी आहे प्रतीक्षेत। सिस्याची खरेदी मुदत संपली असून कापूस विकायचा तर कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, कारण खाजगी बाजारामध्ये 7,500 पर्यंत कापसाला भाव मिळत आहे। द्राक्ष पॅकिंग मटेरियलच्या दरामध्ये 15% झाली वाढ। निर्यातदार शेतकरी आले आर्थिक संकटात। मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम थेट द्राक्षावर होत आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघातच। 30 सप्टेंबर 2025 ही कर्जमाफीची अट घालून सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा झाला, ग्राहकांच्या लागल्या रांगा, ऑनलाईन बुकिंग झाले बंद। अनेक तालुक्यातील चित्र, सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू। गॅस पुरवठा विस्कळीत, व्यावसायिक सिलेंडरची 3,000 रुपयापर्यंत होत आहे विक्री। मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम, काळ्या बाजारामुळे अडचणी वाढल्या। 1965 ला असणारे व्यावसायिक सिलेंडर आता 3,000 रुपयाला विकले जात आहे। 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 82 कोटी रुपये झाले जमा। कागदपत्राच्या दुरुस्तीनंतर जिल्ह्यातील लाभार्थी संख्येमध्ये झाली वाढ। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला पिकावर झाला परिणाम। जलस्रोत आटले, विहिरींनाही गाठला तळ। पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। आजचे असणारे भाजीपालांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे 1200ची शेगडी 2200 रुपयावर। चूल पुन्हा पेटली, शेगडीच्या मागणीत वाढ झाली असून चढ्या दराने होत आहे शेगडीची विक्री। हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडरचा बसला आहे फटका। पारा 40 कडे जाणार, उष्माघाताचा धोका वाढणार। नागरिकांनी आतापासूनच अलर्ट मोडवर राहावे। सध्या विदर्भामध्ये उन्हाळ्याच्या झळा सर्वाधिक पाहायला मिळत आहे। युद्धाची झळ स्वयंपाकघरात, खाद्यतेलाचे भाव भडकले। आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा जागतिक पुरवठा विस्कळीत झाला असून तेलाच्या भावात वाढ झाली आहे। सिस्या केंद्रांना टाळे, शेतकरी आले आर्थिक संकटात। शेतकऱ्यांची लूट सुरूच। खाजगी बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा कापूस क्विंटल मागे 500 रुपये कमी असल्याने शेतकऱ्यांची होत आहे नुकसान। गहू काढणीच्या काळामध्ये अवकाळीचा धोका। सध्या राज्यात कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। अवकाळीचा पाऊस पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी गहू काढणीच्या कामांना वेग दिला आहे। जनधनची कमाल, 9 लाख खात्यामध्ये 330 कोटींची बचत। 2 लाख रुपयांचा अपघाती विमा। अनपेक्षित प्रसंगी खातेदारांच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत। इराण अमेरिका तणावामुळे केळी संकटात। हाडाची माती करून पिकवलेला माल आता व्यापाराविना झाडावरच। शेतकऱ्यांची अर्थकारण बिघडले असून केळी उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटात। आधार कोसळला, योजनेतून 93 कुटुंबियांना मिळाला आधार। नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम ही केंद्राची योजना असून त्यानुसार आधार असलेल्या कुटुंबियांना निराधार झाल्यास 20,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे। 30,000वर लाडक्या बहिणीचा मार्ग मोकळा। दुरुस्तीसाठी 31 मार्चची मुदत। 6,000 महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी। महिलांना चुकलेली ई-केवायसी दुरुस्ती करण्याची आहे ही शेवटची संधी। 20 गुंठ्यात मिरचीची लागवड करून शेतकऱ्यांना कमविले 1.5 लाखांचे निव्वळ उत्पन्न। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यांनी मिरचीची शेती करून यशस्वी प्रयोग करून दाखवला।
हळद काढणीस मजूर मिळेना, सालगडी सापडेना. सध्या राज्यात हळद व हरभरा काढणीचा हंगाम सुरू झाला असून कामाकरिता मजूर मिळेना. शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे परप्रांतीय मजुरांचा आधार. तब्बल 3.85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 77.14 कोटी रुपये जमा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22व्या हप्त्याचे शुक्रवारी झाले वितरण. पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधारा ठरणार शेतीसाठी वरदान. जूनपर्यंत काम पूर्ण होण्याचे संकेत. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली बँक खाते फस्त. गॅस टंचाईचा परिणाम स्वयंपाकघरात झाला असून सायबर चोरांकडून गॅस कनेक्शनच्या नावाखाली पैशाची केली जात आहे लूट. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चिमुकल्यांना मिळणार नवे आयुष्य, मोफत शस्त्रक्रिया. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. 73 बालकांची 2D इको तपासणी पूर्ण. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांच्या खात्यात 18,640 कोटी रुपये जमा. किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी काढून घ्यावे. तेलाला महागाईचा तडका. प्रति किलो 30 रुपयापर्यंत झाली दरवाढ. सुक्यामेवा ही सामान्यांच्या आवाक्याबाहेर. जागतिक युद्ध स्थितीमुळे कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गॅसची ऑनलाईन सेवा बंद. घरपोच सेवाही झाली ठप्प. गेल्या 2 दिवसापासून राज्यामध्ये गॅसची टंचाई जाणवत असून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. राज्यात गारपिटासह वादळी पावसाचा अंदाज. राज्यातील काही भागामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तंत्रज्ञान हा शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा महामार्ग. जिल्हाधिकारी प्रसाद कुशी यांची माहिती. आजच्या आधुनिक युगामध्ये कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येणार आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.